तर दुसरीकडे मुख्यमंत्री फडणवीसांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना चांगलंच सुनावलं। आमचे पीएस आणि ओएसडी देखील मुख्यमंत्रीच ठरवतात असं वक्तव्य कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलं होतं आणि त्यांच्या याच वक्तव्यानंतर फडणवीसांनी हे प्रत्युत्तर दिलं। पर्सनल सेक्रेटरी आणि ओएसडी नेमण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांनाच असतो, कदाचित माणिकराव कोकाटेंना हे माहित नसावं असं फडणवीस म्हणाले। निवडून आल्यावर पहिल्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी दम दिला। आता तुमच्या कोणाच्या जाण्यामुळे सरकारवर काही परिणाम होणार नाही माझ्यासह। त्यामुळे जास्त मस्ती करा तर घरी जा। डिपार्टमेंटचं काम शिस्तीत लागलं पाहिजे। 100 दिवसाचा कार्यक्रम दिला। आमचे पीएस आणि ओएसडी सुद्धा मुख्यमंत्री ठरवतात हे पण सांगतो तुम्हाला। आमच्या पण हातात काय राहिलं नाही, त्यामुळे आम्हाला तर नीट काम करावंच लागेल। पण आपणही नीट काम करा, म्हणजे सांगड जर आपली या ठिकाणी चांगली बसली सरकारची तर निश्चितपणे समाजामध्ये एक प्रकारचं स्थैर्य निर्माण होईल। माणिकराव कोकाटेंना कदाचित हे माहिती नसेल, पीएस आणि ओएसडी नेमण्याचा अधिकार हा मुख्यमंत्र्याचाच आहे। त्याचा प्रस्ताव मंत्री मुख्यमंत्र्याकडे पाठवतात आणि मुख्यमंत्री त्याच्यावर अंतिम निर्णय करतात। हे काही नव्याने होत नाही। तुम्हाला पाहिजे ती नावं पाठवा, पण त्या नावांमध्ये ज्यांची नावं फिक्सर म्हणून, ज्यांची नावं चुकीच्या कामामध्ये इन्व्हॉल्ड आहेत त्यांना मी मान्यता देणार नाही। कुठल्या ना कुठला आरोप त्यांच्यावर आहे, कुठली ना कुठली चौकशी चाललेली आहे किंवा मंत्रालयामध्ये त्यांच्याबद्दल परसेप्शन हे फिक्सरचं आहे। कोणी नाराज झालं तरीही मी अशाला मान्यता देणार नाही।